चल ना, आता झालं का सगळं? आता जाऊ का मी? झालं कसं? हा, माफी कोण मागणार? चल ये इकडे ये. पाय धर आणि माफी माग. व्हॉट? अरे यार, मी तुला आले आले ऑलरेडी सॉरी म्हंटलय. असंच कसं सॉरी म्हणू देईन तुला? केलंय ना यार सगळं काम, बस झालं ना. असं कसं बस झालं? हा, अशीच नाही सोडणार तुला. चल, पाय धर आणि माफी माग. म्हंटलय सॉरी तुला आले आल्या, प्लीज. नीट सॉरी म्हण. हॅलो कपूर साहेब. काय म्हणतेस ना सॉरी? हे असं उपकार करून राहिली का? नीट पाय धर आणि माफी माग. प्लीज माफ कर मला, आणि आता प्लीज कपूर सरांना सांग माझी नोकरी परत द्यायला. ओके? बस. उठ. काही झालं आता त्यांना सांग प्लीज फोनवर माफ करायला. काय माफ केलंच म्हणून सांग ना त्यांना. कधीचे फोनवर आहेत का? कोणाला? हा, कपूर सरांना. कपूर साहेबांना? त्यांना तर फोन लावलाच नव्हता मी. त्यांना नंतर फोन करीन आणि सांगेन. हा, यापुढे मला त्रास देताना 10 वेळा विचार करायचा. तुला माहितीये ना माझं नाव आहे? हो, माहितीये नाव तुझं, राधिका सुभेदार. नाही, राधिका गुरुनाथ सुभेदार. काय हसायला काय झालं? मज्जा आली हो साहेब, मज्जा आली. कसली मजा आली? अहो, राधिका ताईने शेण्याला बघा कसं कामाला लावलंय ते. कामाला लावलं म्हणजे? जावा घरला जाऊन बघा, शेणीची काय मज्जा झाली आहे ती. ऐको इसी, इसी बाहेर ये ना प्लीज यार. आऊ. ऐको इसी, इसी राधिका यार. काय काय झालं ते पटकन सांगा. अगं मी यार त्या राधिकाला सॉरी म्हणायला गेले तर तिने इतकं काम करून घेतलं, इतकं काम करून घेतलं माझ्याकडनं. तिने मला झाडू मारायला लावला, तिने मला घरच पुसायला लावलं. आणि ती कर ना काहीतरी यार, हेल्प कर ना. एक मिनिट, मी तुझी काही हेल्प करणार नाही. तू मला सांगूही नकोस काही. का यार असं नको करूस गं. राधिकाने एवढं काम करायला लावलं, असली डिझास्टर आहे ती. प्लस तो गॅरी तर काहीच करत नाही. आणि प्लस ती तिची मदर इन लॉ. माय गॉड, शी इज सो स्कॅरी. अरे प्लीज कर ना काहीतरी. राईट, मी तुला काय मदत करणं अपेक्षित आहे? म्हणजे मी त्या राधिका आंटीला घराबाहेर काढायचंय का तिच्या त्या सासूंना परत पाठवून द्यायचंय? हा यार, हा वगैरे काही नाही, मी असं काहीही करणार नाहीये. तर तुला आत्ता आठवली आहे ना इशी वगैरे? काही लोक तर मला माझ्या घरातनच बाहेर काढायला निघाली होती ना. नाही, एक मिनिट. आणि मला तसंही अक्कलच नाहीये, त्यामुळे मी तुझी काही हेल्प करू शकत नाही. एनिवे, मी आता चाललीये, मला उशीर होतोय. मी खाली गणपतीच्या आरतीला चालली. इसी काय यार, नको ना चिडू यार. बाय. इसी पाणी तरी दे ना. बाबा. अरे गुरु आलास, ये ये. सुनबाई, चहा म्हणते तुमच्यासाठी. नाही चहा नको. का रे? नाही घेतो ना, नंतर घेतो. आत्ताच आलो ना, लगेच नको. बाबा कंबत झाली. काय रे, काय काय गंमत झाली? आज बाहेर आंटीने ना सगळं घर साफ केला. लादी पुसली, झाडू मारला, बूट पॉलिश पण केली. काय म्हणजे? अरे गुरु, आता का सांगायचं तुला?
त्या पोट्टीची अशी गंमत केली आहे ना राधिकानं, तिला सगळी घरातली कामं करायला लावली, कचरा काढायला लावला, लादी पुसायला लावली, स्वतःचे पाय धरायला लावले आणि मगच माफ केलंय तिला का हो? माफ केलं म्हणजे? माफ केलं. पण असंच नाही माफ केलं. आधी सगळी कामं करून घेतली, तिला पाया पडायला लावलं आणि मगच माफ केलं. आणि नंतर आपल्या कपूर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं त्या शन्याला माफ करून टाका म्हणून. का रे आवडलं नाही का तुला? नाही, अजिबात नाही. काय गरज होती राधिका माफ करायची? हा, चांगली चालली होती तर जाऊ द्यायचं ना. उगीच आता डोक्याला ताप आपल्या परत. असं काऊन बोलता तुम्ही? एखाद्यानं गाय मारली म्हणून आपण काय लगेच वासरू मारायचं का? आणि आपण कशाला कोणाच्या पोटावरती पाय द्यायचा? तसं नाही राधिका, पण तरी गुरु 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 राधिकानं जे काही केलंय ना, एकदम एक नंबर केलंय. शन्याला असंच वटणीवर आणायला पाहिजे होतं, नाही का हो? यार सगळी गडबड झाली. कसली गडबड? नाही काय नाही, काय राधिका ताई, राधिका ताई, काय रे समीर? तुम्हा सर्वांना नानाजींनी बोलवलं मंडपात, चला लवकर. हो का? नानाजींना सांगा मी येऊन राहिलो म्हणून. आहो चला. हो. चला 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 आई आवरा बरं तुम्ही पण. बाबा अगं माझं शर्ट प्रेस केलं अहो, का तू? झाली सगळी तयारी. चला चला, चला चला. चला तुम्ही पण आवरून घ्या. चल रे, तयार हो, चल. आई, प्रसाद वाटायचा ना रे. हा चल. हाँ बोल डार्लिंग. डार्लिंग काय डार्लिंग, ते वाट लागली माझी. अबे फिर क्या हुआ? काय झालं, काय झालं होतं? तू म्हणाला होता शनाया इकडे येणार नाही. ती आली होती इकडे. हो का? पण इकडे म्हणजे कुठे रे? इकडे इकडे म्हणजे फालतू प्रश्न विचारू नकोस हा. इकडे म्हणजे घरी. अच्छा अच्छा. फार घरात घुसली, राधिकाची माफी पण मागितली तिने. आणि मग? तू ऐकशील ना तर धक्का बसेल तुला. अरे सांग ना काय झालं? अरे राधिकाने तिला माफ केलं. अच्छा ठीक आहे ना. प्रॉब्लेम सॉल्व झाला ना. नो प्रॉब्लेम. अरे नो प्रॉब्लेम काय म्हणतोस केडी? आता ती इथेच राहणार ना. हा हे वाईट झालं. अरे तू दोन्ही बाजूनी बोलतोयस. नाही आधी मी विचार केला तेव्हा मला असं वाटलं की हे सगळं ठीक झालं, पण नंतर कळलं अरे नाही प्रॉब्लेम झाला ना यार. तू तुझी फालतू बडबड आधी बंद करा. बघ ही शनाया आउट ऑफ कंट्रोल होत चालली. आता काय करायचं ते सांग मला. अरे मी तिला सांगितलं होतं तिथे जाऊन सॉरी म्हणू नकोस, पण नाही ऐकलं यार तिने. तू ना खूप लाडवून ठेवलाय गुरु तिला. हा बरोबर आहे, मीच लाडवून ठेवलंय खरं तिला. मग भोग आता कर्माची फळं. हा? म्हणजे आता आली या भोगाची तर काय करणार नाही का? सगळा वांदा झाला यार केडी. तिला इथून बाहेर काढायची चांगली संधी गेली हातातून. उगीच तुझ्या इथे आलो मी. इकडे असतो तर काहीतरी मॅनेज केलं असतं ना यार मी. अरे मैं तो बोलता हूँ ना, जो होता है अच्छे के लिए होता है. काही प्रॉब्लेम नाही रे. यू डोंट वरी डार्लिंग, सब ठीक हो जाएगा. काही ठीक होणार नाहीये. अरे तुला माहितीये का राधिकाने शनायाला कसं माफ केलं ते? कसं कसं? तिला झाडू मारायला लावला, फरशी पुसायला लावली. आता झाडू पोछा काही शनायाचं काम आहे का? म्हणजे सरायाने झाडू पोछा सॉलिड. तुझी बायको सॉलिड आहे, एकदा भेटायला पाहिजे तिला. नाही तुला मस्करीच वाटते ना केडी? मजा येते तुला, पण तुझ्यामुळे आता मला त्या शनायाला मनवावं लागणार आहे. त्याचं काय? हॅलो